सेममधील घटक क्रमांक 1 यामधील कुतुबुद्दीन ऐबक याचा जीवनपरिचय आपण पाहिलेला होता. सोबतच ऐबकाचं मूल्यमापन म्हणजेच ऐबकाची योग्यतासुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेली होती. आजच्या तासिकेला आपण ऐबकावर आधारित जे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला एक्झाममध्ये त्या वस्तुनिष्ठ प्रश्नांबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत. सर्वात प्रथम दिल्ली या ठिकाणी 1206 मध्ये सुलतानशाहीची स्थापना ऐबकाने केलेली होती आणि म्हणूनच कुतुबुद्दीन ऐबक याला सुलतानशाहीचा संस्थापक असं सुद्धा म्हटले जाते. कुतुबुद्दीन ऐबक हा महमद घोरी जो गझनीचा शासक होता याचा तो गुलाम होता आणि ऐबकानंतर अल्तमश असेल, रजिया सुलतान असेल किंवा बलबन असेल हे सर्वच एकमेकांचे दास होते, गुलाम होते आणि म्हणूनच या सुलतानशाहीला गुलाम वंशाचा काळ असुद्धा या ठिकाणी म्हटले जाते. ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ऐबक हा महमद घोरी याचा गुलाम होता. तराईंच्या दुसऱ्या लढाईमध्ये तराईंची दुसरी लढाई ही महमद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या दरम्यान झालेली होती. तराईंच्या पहिल्या लढाईमध्ये 1191 मध्ये पृथ्वीराज चव्हाण याचा विजय झालेला होता आणि 1192 मध्ये तराईंची जी दुसरी लढाई झालेली होती ही लढाई पृथ्वीराज चव्हाण आणि महमद घोरी या दोघांमध्ये झालेली होती आणि या दुसऱ्या लढाईमध्ये महमद घोरीने पृथ्वीराज चव्हाण याचा पराभव केलेला होता. तर तराईंच्या दुसऱ्या लढाईमध्ये महमद घोरीला जो विजय प्राप्त झालेला होता या विजयामध्ये ऐबकाची भूमिका अतिशय महत्त्वाची होती आणि म्हणूनच महमद घोरीने जे काही प्रांत भारतामध्ये प्राप्त केलेले होते त्या सर्व प्रांताचा कारभार आपल्या सरदारांकडे सोपवून तो गझनीला परत गेलेला होता. तर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की तराईंच्या दुसऱ्या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला होता आणि महमद घोरी यांचा विजय झालेला होता. ऐबकाची जो जीवनपरिचय आपण पाहिलेला होता त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलेलं होतं की ऐबकाचा जो जन्म आहे तो तुर्कस्थानामध्ये झालेला असून काजी फखरुद्दीन याने त्याला लहानपणी विकत घेतलेले होते, परंतु या काजीने ऐबकावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम केलेले होते. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. शेवटी काजीच्या मुलाने गझनीला जाणाऱ्या व्यापाराला मग ऐबकाला विकलेले होते आणि या गझनीच्या व्यापाराकडून महमद घोरीने ऐबकाला विकत घेतलेले होते. तर ऐबकाची योग्यता पाहून, त्याच्यामध्ये असलेले गुण पाहून, त्याची कदर करून महमद घोरीने सर्वप्रथम ऐबकाला आपल्या घोडशाळेचा प्रमुख म्हणून त्याची नेमणूक या ठिकाणी केलेली होती. ऐबकाचा जो जीवनकाळ आहे किंवा एक बादशाह म्हणून, सुलतान म्हणून दिल्ली या ठिकाणी 1206 मध्ये जेव्हा त्याने सुलतानशाहीची स्थापना केलेली होती त्यानंतर 4 वर्ष म्हणजे 1210 पर्यंत त्याचा हा शासनकाळ आहे, 4 वर्षाचा. परंतु या 4 वर्षाच्या शासनकाळामध्ये त्याने बरेच चांगले कार्यसुद्धा या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येते. दिल्ली या ठिकाणी कुतुब मिनार आणि कुवात उल इस्लाम या 2 वास्तूचं त्याने निर्माण केलेलं होतं. केवळ 2.5 दिवसामध्ये ढाई दिन का झोपडा या नावाची मस्जिद त्याने या ठिकाणी बांधकाम केलेलं होतं. 2.5 दिवसामध्ये या मस्जिदीचं काम पूर्ण झाल्यामुळे याला ढाई दिन का झोपडा असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जाते. तर हे सर्व ऑब्जेक्टिव्ह म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे ऐबकावर आधारित. त्यानंतर असं पण विचारलं जाऊ शकते की महमद घोरीच्या वेळी उत्तर भारतामध्ये दिल्ली आणि अजमेर याचा शासक कोण होता? उत्तर राहील पृथ्वीराज चव्हाण. महमद घोरीच्या वेळी कनौज येथील शासक कोण होता? तर जयचंद राठोड हा कनौज येथील शासक होता. जयचंद राठोडच्या कन्येने पृथ्वीराज सोबत जो विवाह केला होता तर या जयचंद राठोडच्या मुलीचं नाव काय होतं? तर संयोगिता होतं. त्यानंतर महमद घोरीच्या वेळी महाराष्ट्रामध्ये राज्य असलेले घराणे म्हणजे यादवांचे घराणे. गझनीचा तराईंचे पहिले युद्ध हे 1991 मध्ये झालेले होते आणि तराईंची दुसरी लढाई ही 1192 मध्ये झालेली होती. तराईंची पहिली लढाई 1191 आणि दुसरी लढाई ही 1192 मध्ये झालेली होती.
आणि या तराईंच्या दुसऱ्या लढाईमध्ये महम्मद घोरी याने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केलेला होता. महम्मद घोरीचा कर्तबगार गुलाम कोण होता? तर कुतुबुद्दीन ऐबक हा महम्मद घोरीचा कर्तबगार गुलाम होता. तुर्की सत्तेचा पाया घालणारा कोण? तर त्याचं उत्तर राहील महम्मद घोरी. महम्मद घोरी हा तुर्की होता आणि त्यानेच भारतामध्ये तुर्की सत्तेचा पाया घातलेला होता. राजपूत युगाचा अस्त करणारा कोण? तर महम्मद घोरी हा राजपूत युगाचा अस्त करणारा होता. पृथ्वीराज चव्हाण याचा जयचंद राठोड हा कट्टर वैरी होता, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तराईंच्या दुसऱ्या लढाईमध्ये जयचंद राठोडने जर पृथ्वीराज चव्हाणची साथ दिली असती तर कदाचित महम्मद घोरीचा पराभव सुद्धा झालेला असता. जे परकीय शत्रूंनी आपल्या भारतामधले आपल्या राजांवर जे विजय प्राप्त केलेले होते, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या येथील राज्यकर्त्यांमध्ये एकी नव्हती. जसं आपण पाहतो की ब्रिटिशांची नीती होती की फोडा आणि राज्य करा, त्याच पद्धतीने आपल्या भारतीय वंशाच्या राज्यकर्त्यांमध्ये एकी होऊ द्यायची नाही. त्यांना काहीतरी प्रदेशांचा लोभ दाखवायचा आणि त्यांच्यामध्ये फूट पाडून एकेकाने प्रत्येकांचा पराभव करून राज्य करण्याची नीतीसुद्धा या ठिकाणी महम्मद घोरी याची आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने या ऐबकावर आधारित 4 गुणासाठी विचारला जाणारा महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे ऐबकाचे मूल्यमापन करा किंवा ऐबकाची योग्यता लिहा, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कुतुब मिनार या वास्तूचं बांधकाम दिल्ली या ठिकाणी कोणी केलं? सुरुवात कोणी केलेली होती? तर ऐबकाने केलेली होती. ढाई दिन का झोपडा ही मस्जिद अजमेर या ठिकाणी कोणी बांधलेली होती? तर ऐबकाने सुद्धा बांधलेली होती. सर्वप्रथम ऐबका महम्मद घोरीकडे घोडशाहीचा प्रमुख होता, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि 1206 दिल्ली या ठिकाणी सुलतानशाहीची स्थापना करणारा शासक कोण? तर ऐबक, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने जे ऑब्जेक्टिव्ह या उपघटकावर आधारित आहे ऐबकाचे, ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढील तासिकेला आपण शमसुद्दीन अल्तमश याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.